रोटरी क्लब ऑफ उमरज यांच्या वतीनं रोटरी समाजभूषण पुरस्काराचं वितरण बुधवार दिनांक 11 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सौभाग्य मंगल कार्यालय उमरज येथे होणार आहे। या कार्यक्रमाविषयी आज रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक जाधव तसेच रोटरीयन कमलाकर पाटील व प्रमोद शहा यांनी माहिती दिली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर गजानन माने तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे उपस्थित राहणार आहेत। तसेच यावेळी उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। यावेळी रोटरीच्या वतीनं केशव नारायण कदम प्रगतशील शेतकरी तसेच तेजश्री राजेंद्र घाडगे गटप्रवर्तक प्रवीण शिवाजी यादव युवा उद्योजक तसेच पैलवान प्रणोती प्रल्हाद जाधव कुस्तीपट्टू व सचिन भारत घाडगे शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार यावेळी वितरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी रोटरी क्लब उमरज यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। यावेळी बोलताना रोटरीचे अध्यक्ष विनायक जाधव म्हणालेत, गेली 10 वर्ष झालं उमरजमध्ये काम करत आहे आणि आज बरोबर 9 जून 2015 साली रोटरीची स्थापना या ठिकाणी उमरजमध्ये झाली आणि आज चार्टर डे म्हणून रोटरीकडे आम्ही आज बघतो आहे। गेली 10 वर्ष झाले रोटरी समाजामध्ये विविध घटकामध्ये शैक्षणिक असो, शेती असो किंवा मेडिकल कॅम्प असो, डेंटल कॅम्प असो, कॅन्सर तपासणी असो, अशा विविध घटकामध्ये काम करत आहे आणि एक वेगळा ठसा रोटरीनं या ठिकाणी उमरजमध्ये उमटला आहे। त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी रोटरी क्लब ऑफ उमरज रोटरी समाजभूषण हा पुरस्कार देत असते आणि तो या ठिकाणी आम्ही 11 जून बुधवार सकाळी 10 वाजता सौभाग्य मंगल कार्यालय येथे त्याचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि त्याचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री संजय कांबळे हे त्या ठिकाणी पाहुणे म्हणून आहेत आणि प्रमुख अध्यक्ष आमच्या रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन गजानन माने हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आपल्या उमरज पोलीस स्टेशनचे API माननीय श्री भोरे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही विविध क्षेत्रातील क्रीडा, शेती, शैक्षणिक तसेच युवा उद्योजक आणि क्रीडामध्ये महिलांमध्ये जास्त करून प्राधान्य आम्ही देत आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये एक पुरस्कार आम्ही देत आहोत। असे एकूण 5 पुरस्काराचं वितरण या ठिकाणी बुधवारी होणार आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सौभाग्य मंगल कार्यालयात होणार आहे। जे आम्ही 5 पुरस्काराची निवड केलेली आहे त्यामध्ये शेती क्षेत्रामधून आपल्या उमरजचे सुपुत्र केशव नारायण कदम यांनी गेली 10-15 वर्ष झाले शेतीमध्ये विविध पिके घेऊन तसेच विविध फळे घेऊन एक वेगळा नाविन्यपूर्ण या ठिकाणी त्यांनी मिळवलेला आहे। त्यांना आम्ही या ठिकाणी शेती मित्र हा पुरस्कार देत आहोत। त्यानंतर आमचे रोटरी मेंबर युवा उद्योजक एक कोपर्ड्यासारख्या लहान गावामधून आज त्यांनी उमरजमध्ये एक दीपक एंटरप्राइजेस या नावानं एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे। त्या वटवृक्षामध्ये आज 70 ते 80 कामगार आज रोजगार घेत आहेत। मोटर रिवायडिंगचं काम या ठिकाणी ते करत आहेत आणि त्यांना एक युवा उद्योजक म्हणून आम्ही या ठिकाणी पुरस्कार देत आहोत। त्यानंतर आमचे मित्र प्रल्हाद पैलवान यांची कन्या कुमारी प्रणोती प्रल्हाद जाधव हिनं कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलं आहे। तिने या ठिकाणी शिवाजी विद्यापीठामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये महिलांच्या मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। विविध मेडल्स आहेत आणि एक महिलांना एक आदर्श निर्माण तिने केलेला आहे। तिला आम्ही या ठिकाणी क्रीडामध्ये कुस्ती क्षेत्राचा पुरस्कार देतो। त्यानंतर आमच्या उमरज PSCच्या तेजश्री राजेंद्र घाडगे मॅडम आहेत, त्यांनी या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्ये एक चांगली टीम तयार केलेली आहे। त्या टीमच्या आशा सेविकाच्या माध्यमातून त्या या ठिकाणी उमरजमधील सर्वे असो किंवा कोरोना काळातील त्यांचं काम उल्लेखनीय झालेलं आहे। त्यांना या ठिकाणी आम्ही आरोग्य सेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करत आहोत। त्यानंतर आपल्या उमरजमध्ये एक भारत गॅसमध्ये काम करणारे या ठिकाणी सचिन भारत घाडगे हे या ठिकाणी यशस्वी अकॅडमीच्या माध्यमातून सेवा देत आहेत। त्यांनी या ठिकाणी भारत गॅसचे सिलेंडर उचलण्यापासून
ते वीटभट्टी इथं मोलमजुरी करून शिक्षण घेऊन आज त्यांनी या ठिकाणी यशस्वी अकॅडमीचं रोपटं लावले आणि त्यांनी या ठिकाणी बरेच विद्यार्थी मेरिटमध्ये आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याची दखल घेऊन आम्ही त्यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करत आहोत. नमस्कार. त्याचबरोबर 10वी आणि 12वी मध्ये जे उत्तीर्ण झालेले रोटरी क्लब मधील सदस्यांचे सर्व विद्यार्थी त्यांचा मी इथं सत्कार समारंभ घेण्यात येणार आहे. तरी रोटरीवर आणि उमरज मधील सर्व ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती.